नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पार्थ आणि जीवा दोघंही आता घरी आलेले असतात, म्हणजेच काव्याच्या आणि नंदिनीच्या माहेरी आलेले असतात. धनंजय त्या दोघांचंही स्वागत करतात आणि म्हणतात की अरे वा, तुम्ही आलात, अरे या या या, आणि ट्रॅफिक तर नाही लागलं ना तुम्हाला जास्त. आता या प्रश्नाचं उत्तर पार्थ वेगळं देतो आणि जीवा वेगळं देतो. पार्थ म्हणतो की नाही लागलं आणि जीवा म्हणतो की खूप ट्रॅफिक होतं. आता पार्थ आणि जीवा दोघंही एकमेकांकडे बघू लागतात. मग पार्थ आता धनंजयला सांगतो की हा म्हणजे थोडंफार ट्रॅफिक होतं. त्याचवेळी तिथे शारदा येते. शारदा म्हणते की जावे बापू, तुम्ही आलात? अहो, मुली वरती आहे, मी त्यांना बोलावतेच, तोपर्यंत तुम्ही या ना, बसा ना. पार्थ आणि जीवा दोघंही आता घर अगदी निरखून बघत असतात आणि त्यावेळी पार्थला काही गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे लास्ट टाइम सुद्धा मी जेवायला आलो होतो, जेव्हा धनंजयनेच म्हणजेच नंदिनीच्या बाबाने जेवणासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळी सगळ्यांनी आम्ही मिळून डिनर केला होता. ही गोष्ट पार्थला आठवत असते आणि त्यामुळे पार्थला वाईट वाटत असतं की खरं तर मागच्या वेळी मी नंदिनीचा नवरा होणार होतो म्हणूनच मी इथे जेवत होतो, परंतु आता मात्र मी काव्याचा नवरा आहे म्हणून इथे जेवायला आलोय. पार्थला या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटत असतं. तर जीवा सुद्धा सेम तोच विचार करत असतो. जीवा घर बघत असताना घराच्या वरती म्हणजेच बाल्कनीमध्ये जेव्हा काव्या एकटीच उभी होती तेव्हा जीवा तिच्याजवळ गेला होता. त्यावेळी जीवाला बघून काव्या खूप घाबरली होती. तिला वाटलं होतं की कोणी बघणार तर नाही ना, त्यामुळे जीवाला ती जायला सांगत होती. पण काव्या तिला जाता जाता म्हटला होता, काव्या, आता तू लक्षात ठेव, तुझ्या ताईचा नंबर राहिल्यावर तुझाच नंबर आहे लग्नाचा आणि लवकरच आपल्या दोघांचं सुद्धा लग्न होणार. परंतु तसं काही झालेलं नसतं आणि जीवाला या गोष्टीचं वाईट वाटत असतं. पार्थ आणि जीवा दोघांचेही चेहरे पडलेले असतात. दोघंही अतिशय स्तब्ध झालेले असतात. आता त्या दोघांचे चेहरे बघून धनंजय त्या दोघांनाही विचारतो की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळी पार्थ म्हणतो की नाही, काही प्रॉब्लेम नाही, ॲक्च्युली मी कामाचाच जरा विचार करत होतो. मग धनंजय विचारतात की कामाचा विचार? काम कधीपासून तुम्ही सुरू करताय, म्हणजे कामाला सुरुवात केली का तुम्ही? त्यावर पार्थ म्हणतो की कामाला अशी पाहिजे तशी सुरुवात तर नाही केली अजून, परंतु उद्यापासून मात्र आम्ही पूर्ण ड्युटी सुरू करतोय. उद्यापासून आमचं काम सुरू होणार आहे, काळजी करू नका, उद्यापासून सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील. असं म्हटल्यावर जीवा मनामध्ये म्हणत असतो की नॉर्मल? कुठल्या गोष्टी नॉर्मल होत आहे आणि कुठल्या गोष्टी नॉर्मल होणार आहे? आता काही नॉर्मल होणार नाही. काय मंडळी, इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नाहीयेत? अहो, वाट कसली बघताय? लगेच व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इकडे काव्या तिच्या रूममध्ये असते आणि इरझरे घालत असते. ऑलरेडी तिला सगळ्या गोष्टींचं प्रचंड टेन्शन आलेलं असतं. खरं तर तिला पुन्हा तिच्या सासरी जाण्याची अजिबातही इच्छा नसते, तिला जायचंही नसतं. आता या सगळ्या गोष्टीतून कसं वाचायचं याचाच ती विचार करत असते आणि त्याच वेळी आरुषी तिथे येते. आता आरुषी रडत असते आणि काव्या तिला विचारते की काय, कशाला इथं आलीयस, असं जरा फटकारून तिला बोलते. आरुषी रडते आणि म्हणते की मला तुला सॉरी म्हणायचं होतं. आता आरुषीला असं रडताना बघून काव्याला जरा वाईट वाटतं. मग काव्या ही थोडी टेन्शनमध्येच असते, परंतु तिचं टेन्शन थोडा टाइम करता का होईना ती बाजूला ठेवते आणि आरुषीला जवळ घेते. आरुषीला जवळ घेऊन ती रडत असते. आरुषीला तिने मिठी मारलेली असते आणि आरुषी सुद्धा काव्याला सांगते की आतापर्यंत तुला सगळ्यात प्रेमाने मारलेली ही मिठी आहे. असं म्हटल्यावर काव्याला अजून रडायला येतं. काव्याला भरून आलेलं असतं. आता त्यावेळी नंदिनी आलेली असते. नंदिनी त्या दोघींना एकमेकींच्या मिठीमध्ये बघते. नंदिनीला खूप आनंद होतो की दोघीही एकमेकींच्या जवळ येत आहे. तिला फार छान वाटलेलं असतं आणि तिचेही डोळे कुठेतरी भरून आलेले असतात. मग नंदिनी त्यांना म्हणते की अरे वा, तुम्ही दोघीच मिठी मारताय, मला नाही घेणार का तुमच्या मिठीमध्ये? असं म्हटल्यावर आरुषी मात्र नंदिनीला त्यांच्या मिठीमध्ये घ्यायला तयार असते, परंतु काव्या मात्र तोंड वाकडं करते आणि काव्या आता नंदिनीकडे बघतही नाही. नंदिनी काव्याला म्हणते की काव्या, अगं तू असं का करतेस? आपण आधी जसं तिघीही मिळून एकमेकींना मिठी मारायचो तसं मिठी तर मारूयात. परंतु काव्या म्हणते की ताई, आधीसारखं आता काहीही राहिलेलं नाहीये. आधीसारखी ना तू राहिलीयस ना मी राहिलीय. नंदिनी काव्याला म्हणते की काव्या, असं नाही होऊ शकत, असं कधीच होऊ शकत नाही. आपण तिघी कायम एकमेकांसोबत होतो, एकमेकांसोबत आहे आणि एकमेकांसोबतच राहणार आहोत. हे बघ काव्या, तुला काहीही वाटू दे, परंतु तुला आपल्या तिघींच्या ती मैत्रीची शपथ आहे, आपल्या तिघींच्या नात्याची शपथ आहे.
तुला आपली मिठी मान्य करावीच लागेल. नंदिनी आणि आरुषी दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि काव्या आता त्यांच्यासोबत यावी अशी त्यांची इच्छा असते. काव्याकडे ते बघत असतात की काव्यानेही त्यांना जॉईन करावं असं त्यांना वाटत असतं. आणि काव्याला आता बहिणींची शपथ घातल्यामुळे काव्यालाही थोडंसं वाईट वाटतं आणि काव्य आता त्या दोघींना मिठी मारणारच असते. त्याच वेळी तिथे आई येते, म्हणजे शारदा येते आणि म्हणते की पार्थ आणि जीवा आलेत बरं का. असं म्हटल्यावर काव्या पुन्हा मागे होते आणि डोक्याला हात लावते. तिला खूप राग आलेला असतो की आता पुन्हा हे कशाला आले, याचा अर्थ आम्हाला परत घेऊन जायचंय म्हणूनच हे आलेले. शारदा आता नंदिनीला आणि काव्याला सांगते की बरं ते दोघं जण आलेत, आता तुम्ही लवकरात लवकर खाली या. असं म्हटल्यावर काव्या म्हणते की मी अजिबात येणार नाही. शारदा म्हणते की काव्या अगं जरा समजून घे. तेव्हा काव्या म्हणते की आई आता तू या सगळ्या गोष्टीत सुद्धा मला फोर्स करणार आहे का? नाही, माझं आयुष्य सगळ्यांच्या प्रेशर खालीच जात आहे का? याने माझ्यावर प्रेशर टाकायचा आणि मग मी तसं करायचं, असंच सगळं चाललंय माझ्या आयुष्यात. निदान थोड्या तरी गोष्टी मला माझ्या मनासारख्या करू द्यात. नंदिनी काव्याला म्हणत असते की काव्या अगं असं हट्टीपणा का करतीयस, चल ना खाली जाऊयात. परंतु काव्याला खूप राग येतो. मग काव्या आता हिसक्यानेच तिथून निघून जाते. ऍक्च्युली ती खालीच गेलेली असते. नंदिनीला वाईट वाटत असतं की काव्या ज्याप्रमाणे वागतीये, ज्या प्रकारे रिस्पॉन्स देतीये, खरंच ते खूप जास्त अग्रेसिव्ह आहे. ही गोष्ट नंदिनीला कळत असते, परंतु नंदिनी काहीच करू शकत नसते. मग शारदा नंदिनीला समजावत असते की नंदिनी अगं जाऊ दे, तू जास्त विचार करू नकोस, येतीये ना काव्या खाली आणि तसंही ती खाली गेलीये, जाऊ दे, तू या सगळ्याचा विचार नको करू. मग शारदा आणि आरुषी सुद्धा तिथून निघून जातात. हॉलमध्ये सर्वजण आता जेवायला बसलेले असतात. सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि मग त्यावेळी येतात धनंजय. हा पार्थला आणि जीवाला सांगत असतो की तुमची सासूबाई सुगरण आहे बरं का, खूप छान छान बनवते, ती खूप छान डिशेस बनवते. शारदा नंदिनीला सांगते की नंदिनी अगं जावई बापूंना कोलंबी वाढ. तेव्हा नंदिनी आता जीवाला आईचं कौतुक करत सांगत असते की अहो ही आमच्या आईची स्पेशल डिश आहे, माझी आई कोलंबी खूप छान बनवते, तुम्ही देखील एकदा ट्राय करा ना. असं म्हणत आता कोलंबी त्याच्या ताटात ती वाढत असते. त्याच वेळी काव्या म्हणते की अगं ताई त्याला ती वाढू नकोस, त्याला ॲलर्जी आहे त्याची. असं म्हटल्यावर सगळेजण आता काव्याकडे बघू लागतात की काव्याला बरं कसं माहिती की ह्याला कोलंबीची ॲलर्जी आहे. सगळ्यांना अगदी सेम प्रश्न पडलेला असतो की काव्याला कसं काय माहिती बाबा. सगळे काव्याकडे आता बघतात. काव्याला काय बोलावं तेच कळत नाही. जीवा आणि काव्या दोघंही एकमेकांकडे बघतात. जीवा आता परिस्थिती सांभाळून घेतो आणि जीवा सांगतो की लग्नाच्या वेळी जेव्हा आम्ही मेनू डिसाईड करत होतो तेव्हा मी सांगितलं होतं की मला कोलंबीची ॲलर्जी आहे आणि कदाचित त्यामुळे ती असं बोलली असेल. आता जीवा असं बोलल्यामुळे सगळेजण जरा बिनधास्त होतात. जीवा असं म्हटलेला असतो, परंतु त्यावेळी काव्याचा जीव अगदी कासावीस झालेला असतो. तिला वाटत असतं की आत्ता जावं, आत्ता सगळ्यांना सांगावं की कशा प्रकारे माझं जीवावर प्रेम आहे, आम्ही दोघंही एकमेकांवर प्रेम करतो आणि हे लग्न आमच्या मनाविरुद्ध झालेलं आहे. परंतु जर असं सांगितलं तर जीवाने स्वतः काव्याला सांगितलेलं असतं की तू उद्या कोणाला सांग तरी तुझं कोणी ऐकणार नाही. पण काव्याचं त्यावेळी म्हणणं होतं की माझं कोणी नाही ऐकलं तरी माझी ताई मात्र माझं नक्की हे ऐकेल. पण जीवा तिला म्हटला की अगं ती तुझी ताई असलीस तरी सुद्धा माझी आता बायको आहे, त्यामुळे ती पहिल्यांदा माझं म्हणणं ऐकेल आणि माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल. त्यामुळे काव्या आता थोडीशी नाराज झालेली असते आणि त्याचं उदाहरण सुद्धा तिने स्वतः डोळ्यांसमोर बघितलेलं असतं. तेव्हा जीवाने नंदिनीला सांगितलं की मेनू डिसाईड करताना मी काव्याला सांगितलं होतं की कोलंबीची मला ॲलर्जी आहे, तर त्या गोष्टीवर नंदिनी ताईने विश्वास देखील ठेवला. त्यामुळे जीवा जे काही सांगतो त्यावर ताई विश्वास ठेवेल, माझ्यावर ठेवणार नाही, अशी भीती आता काव्याला वाटू लागते. नंदिनी पुन्हा कधी तुमच्या ताटामध्ये मी कोलंबी वाढणार नाही. आता यापुढे लक्षात ठेवील की या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी आहे. आणि काय असतं, काही गोष्टी जर आपल्याला सोसवत नसतील तर त्या आपल्यापासून लांब ठेवलेल्याच बऱ्या. त्याची काळजी आपण आयुष्यभर घ्यायला हवी, असं नंदिनी फक्त आणि फक्त कोलंबीच्या बाबतीत म्हटलेली असते. परंतु नंदिनीच्या ह्या वक्तव्याचा परिणाम पार्थ, जीवा आणि काव्या तिघांवरही होत असतो आणि त्यामुळे तिघही एकमेकांना खात असतात. परंतु नंदिनीच्या बोलण्याचा अजिबात तसा काही अर्थ नसतो. ती फक्त कोलंबीच्या बाबतीत तसं बोललेली असते. त्यावेळी शारदा नंदिनीला म्हणते की नंदिनी अगं जावई बापूंना स्वीट दे, तो रसगुल्ला दे त्यांना. मग नंदिनी आता जीवाच्या ताटात रसगुल्ला वाढते. जेव्हा नंदिनी जीवाच्या ताटात रसगुल्ला वाढत असते त्यावेळी जीवा आणि काव्या हे एकमेकांकडे बघत असतात आणि त्यांच्या भूतकाळातल्या काही गोष्टी जाग्या होतात. काव्याला तिचा भूतकाळ आठवू लागतो
एके दिवशी काव्य आणि जीवा जेव्हा एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते त्यावेळी काव्याने जीवाला सांगितलं होतं की जीवा, अरे काहीतरी स्वीट ऑर्डर कर ना. त्यावेळी जीवाने रसगुल्ला ऑर्डर केला होता. तर रसगुल्ला बघून काव्या खूप खुश झाली होती आणि म्हटली की अरे जीवा, तू रसगुल्ला मागवलास. रसगुल्ला खरं तर माझा खूप फेवरेट. रसगुल्ला खाणारच होती. त्याचवेळी जीवाने तिच्या हातून वाटी काढून घेतली आणि तो म्हटला की रसगुल्ला तर मला खूप आवडतो, कारण माझा रसगुल्ला तर तू आहेस. अगदी रसगुल्ल्यासारखी तू सॉफ्ट आहेस, गोड आहेस. मग काव्या म्हणते की जीवा, अरे तू तर फारच फिल्मी आहेस. ज्याप्रमाणे ह्या रसगुल्ल्याचा गोडवा आपल्या जिभेवर रेंगाळतो ना, त्याचप्रमाणे तुझ्या सहवासाचा हा गोडवा माझ्या मनावर कायम रेंगाळत असतो. जीवाच्या ह्या काव्यावर काव्य म्हणत असते की वा वा वा, क्या बात है. काव्या म्हणते की हा चल चल चल, जास्त उडू नकोस. आणि कुठून ढापलं सांग बरं हे वाक्य. तेव्हा जीवा म्हणतो की अरे अरे अरे, ढापलं नाहीये कुणाचं, साक्षात जीवा कुमार यांचं हे वाक्य आहे. खूप मोठे कवी आहेत ते. काव्या म्हणते की अरे बापरे, मग त्या जीवा कुमार यांना मी बरी माहिती आहे की मी रसगुल्ल्यासारखी आहे, आणि तू कोण आहेस, तू देशमुखांचा लाडू. जीवा म्हणतो की चालेल, मला बुंदीचा लाडू चालेल. आणि तसंही इथून पुढे ज्या वेळी जीवा विक्रम देशमुख हा रसगुल्ला खाईल त्यावेळी त्याला तुझी आठवण येईल. आणि आता मात्र जीवा पुढे रसगुल्ला असतो आणि काव्या सुद्धा त्याच्याच समोर असते. जीवाला ते मागचे सगळे क्षण आठवून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येत असतं आणि तो त्या क्षणांमध्ये अगदी हरवून गेलेला असतो. आता जीवा एकटा स्वतःशी हसत असतो. ते सगळं बघून आता शारदा जीवाला म्हणते की जीवा, अहो घ्या ना तुम्ही रसगुल्ला. असं म्हटल्यावर जीवा आता थोडा भानावर येत. मला मानिनी वहिनींनी बोलता बोलता सांगितलं होतं की तुम्हाला रसगुल्ला फार आवडतो, म्हणून मी तुमच्यासाठी आज मागवले. म्हणून मी तुमच्यासाठी खास बनवलेत. नंदिनी सुद्धा म्हणते की हो, मला सुद्धा आईंनी सांगितलं होतं की तुम्हाला रसगुल्ले फार आवडतात म्हणून. त्यावेळी पार्थ म्हणतो की हा, वेळेनुसार गोष्टी बदलतात. आता नाही आवडत मला रसगुल्ला, आणि रसगुल्ल्यालाही मी आवडत नाही आणि मलाही रसगुल्ला आवडत नाही. आजकाल मला गोड पचत नाही ना, असं तो काव्याला टोचून बोललेला असतो. आणि रसगुल्ला खऱ्या अर्थाने तो काव्यालाच बोललेला असतो. एवढंच काय तर जीवाने आता रसगुल्ल्याची वाटी ही बाजूला सारलेली असते आणि तो सांगतो की इथून पुढे मला हा रसगुल्ला नकोच. जेव्हा जीवा ती वाटी बाजूला सारतो तेव्हा मात्र काव्याच्या जीवावर अगदी आघात झालेला असतो. काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं की जीवाने रसगुल्ल्याची वाटी बाजूला सरकवली आणि त्याच्या आयुष्यातून रसगुल्ला त्याने कायमचा काढून टाकला. याचा अर्थ त्याने मला कायमचं काढून टाकलंय. जीवाचे हे शब्द ऐकून काव्याच्या जीवावर आघात झालेला असतो. त्यामुळे काव्य आता तिथून निघून जाते. काव्य अशी अचानक निघून गेल्यामुळे सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. नंदिनी पार्थला त्यावेळी म्हणत असते की काय आहे ना, काव्या जराशी डिस्टर्ब आहे, त्यामुळे कदाचित ती अशी वागते. मी तिच्या वतीने तुमची माफी मागते. त्यावेळी पार्थ म्हणतो की इट्स ओके. आता जेव्हा नंदिनी पार्थची माफी मागते ती गोष्ट जीवाला अजिबात आवडलेली नसते. जीवा आता नंदिनीला म्हणतो की नंदिनी, अजून कोणाकोणाची तू काव्याच्या वतीने माफी मागणार आहेस? घरी सुद्धा तू हेच केलंयस. माझं जेवण झालंय, आता आपण निघूयात. विक्रम म्हणतो की अहो असं काय करताय, अजून तर आपण जेवायला सुरुवात सुद्धा नाही केली. त्यावेळी पार्थ म्हणतो की नाही, झालंय आमचं जेवण. तुम्ही प्लीज काव्याला सांगता का, आता आम्हाला निघायचं होतं जरा. शारदा म्हणते की मी काव्याला घेऊन आलेच. शारदा आता वरती रूममध्ये गेलेली असते. त्यावेळी काव्य तिच्या रूममध्येच असते. शारदा काव्याला सांगत असते की काव्या, आता तुला जायला हवं, चल पटपट आवरायला घे. अगं काय झालं ना, तुझं लग्न असं घाई नाही झालं, त्यामुळे मी तुझे कपडे देखील तिकडे पाठवू शकले नाही. त्यामुळे मी एक काम करते, भराभरा आता तुझी बॅग आवरायला घेते आणि तुझे कपडे देखील भरते. शारदा आता बॅगला हात लावायला जाणार असते. त्यावेळी काव्या तिला थांबते की आई, अगं थांब. आई, आता तू मला घरातून पण हाकलून देणार आहेस का? शारदा म्हणते की अगं काव्या, मी तुला घरातून का बरं हाकलू? अगं पार्थ आणि जीवा तुम्हाला न्यायला आलेत, मानाने तुम्हाला न्यायला आलेत, तर जा ना त्यांच्यासोबत. हे बघ काव्या, जो काही प्रकार घडलाय त्यामुळे खरं तर सगळ्यांना खूप वाईट वाटतं. सगळ्यांवर त्या गोष्टीचा आघात झालाय, परंतु प्रत्येक जण सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. पार्थ असेल, जीवा असेल, काव्य असेल, सगळेजण त्यांच्या त्यांच्या परीने गोष्टी सावरून घेताय, परंतु तू मात्र ही गोष्ट अजूनच ताणवतीये. शारदा पुढे काव्याला सांगत असते की अगं काव्या, तुझ्यापेक्षा सुद्धा जास्त दुःख तर त्या नंदिनीचं आहे ग, तरी सुद्धा ती स्वतःला सावरतीये. तिचं लग्न पार्थरावांसोबत ठरलं होतं. पार्थरावांसोबत तिचं लग्न होणार होतं आणि आता तू तिची जाऊ म्हणून त्या घरामध्ये राहते.
तुला आणि पार्थला सोबत बघताना तिला किती वाईट वाटत असेल, तिच्या जीवावर किती आघात होत असतील. असं शारदा जेव्हा बोलते तेव्हा आता काव्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. कारण काव्याची परिस्थिती सुद्धा कितीकशी वेगळी असते. खरं तर नंदिनीपेक्षाही काव्याची परिस्थिती जास्त बिकट यामुळे असते कारण नंदिनीची आणि पार्थची ओळख गेल्या काही 1-1.5 महिन्यापासूनच आहे. पण जर काव्य आणि जीवाची मैत्री आणि काव्य आणि जीवाचं प्रेम बघितलं तर ते कितीतरी वर्षांचं आहे. आणि नंदिनीच्या ह्या आघातापुढे काव्याचा आघात हा खूप मोठा असतो. पण ही गोष्ट कोणाला सांगायची कशी हे काव्याला कळत नसतं. आणि कोणी सांगितल्यावर काय रिॲक्ट करेल आणि काय बोलेल, त्यामुळे काव्य आता शांत बसते आणि आईचं सगळं बोलणं ऐकून घेत असते. शारदा काव्याला म्हणत असते की बघ आता पार्थ, जीवा असेल, नंदिनी असेल, सगळ्यांनी गोष्टी ऍक्सेप्ट केल्यात, सगळ्या गोष्टी, तर तू सुद्धा गोष्टी जुळवून घे ना. आता नंदिनीने ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्याय त्याप्रमाणे तू सुद्धा ऍक्सेप्ट कर आणि तू सुद्धा सासरी रुळशीलच की अगदी नंदिनीप्रमाणे. मग काव्य म्हणते की परंतु आई, मी नंदिनी नाहीये, मी काव्य आहे. आई, मी तुला शेवटची एक गोष्ट सांगते की मी पुन्हा त्या घरी जाणार नाही म्हणजे नाही. काव्याचे हे शब्द ऐकून आता शारदा तिला सांगत असते की अगं मग काय तू नेहमी माहेरीच राहणार आहेस का? अगं काव्या, आता ते तुझं खरं घर आहे. काव्या शारदाला म्हणत असते की आई, अगं तुम्ही माझं लग्न काय लावून दिलं तर मला परक केलं का? आता तुम्ही असं मला वाऱ्यावर सोडणार आहात का? शारदा म्हणते की नाही ग बाळा, असं कधी होईल का की मी तुम्हाला अंतर देईल? अगं हे सुद्धा घर तुमचंच आहे, परंतु आता तुमचे लाड करण्यासाठी, तुमचे लाड पुरवण्यासाठी आता तुम्हाला 2-2 घरं मिळाले. काव्या म्हणते की आई, अगं कशाला ही खोटी सहानुभूती दाखवतीये? अगं तू काय बोलतेस ना याचा एकदा तरी विचार कर. एकदा विचार कर तू काय बोलते आणि मग माझ्याशी बोल. काय म्हणालीस तू? लाड आणि प्रेम? अगं हे 2 शब्द आता आम्हाला नको नकोसे झाले माझ्या आयुष्यात. अगं जेव्हापासून आम्ही त्या घरामध्ये गेलोय ना तेव्हापासून त्या घरामध्ये फक्त आणि फक्त आम्हाला टोमणे ऐकायला मिळाले. अगं ती वसू आत्या असेल, रम्या असेल, सारख्या आम्हाला टोचून बोलत असतात. सारखं आमच्या घरामध्ये त्या अपमान करत असतात. आता एवढं कमी आहे का आमच्यासाठी? आणि कुठले आमचे लाड आणि कुठल्या आमच्या प्रेमाची भाषा तू करतीयस आई? त्यावेळी आता आई तिला समजावून सांगत असते की काव्या, अगं जे कोणी वाईट बोलतं किंवा वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं. काव्या म्हणते की हो, दुर्लक्ष तसंच करायचं ना, ज्याप्रमाणे तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं, माझ्या सुखांकडे दुर्लक्ष केलं. आई, मी तुझ्या पाया पडते, परंतु मी तुला स्पष्टपणे एक गोष्ट सांगते की मी मात्र त्या घरामध्ये जाणार नाही. आई, माझा तिकडे जीव घुसमटतोय. मला तिकडे त्या घरामध्ये जायचं नाहीये. त्या तिघांना जायचं असेल तर त्यांना जाऊ देत, परंतु मी मात्र जाणार नाही. शारदा काव्याला सांगत असते की काव्या, अगं आता तू तिकडे गेली नाही, ते तिघं गेले तर तुझ्या सासूबाईंना मी काय उत्तर देऊ? त्यांनी मला विचारलं की काव्या का नाही आली, तर माझ्याकडे काय उत्तर आहे त्यांना द्यायला? मी काय सांगू त्यांना? तेव्हा काव्या म्हणते की आई, अगं उत्तर आहे, उत्तर नाही असं कसं म्हणते? सांग ना त्यांना. त्या घरामध्ये माझ्या मुलीला त्रास होतो, माझ्या मुलीची आता परीक्षा जवळ आली आहे, तिला अभ्यास करायचं सोडून तिला बाकीच्या लोकांचे टोमणेच जास्त ऐकायला लागतात. सांग त्यांना स्पष्टपणे. शारदा आता काव्याला जरा स्पष्टपणे गोष्टी सांगते. काव्याला ती सांगते की काव्या, मी मान्य करते की हे घर तुझं आहे. या घरामध्ये तू कधीही येऊ शकतेस, या घरामध्ये तू कधीही राहू शकतेस, परंतु एक गोष्ट लक्षात घे की या घरामध्ये तू कायमची राहू शकत नाही. आता देशमुखांचं घर म्हणजेच तुझं घर आहे, तुझं सासर म्हणजेच तुझं ते घर आहे आणि या घरामध्ये तू पाहुणचारासाठी येऊ शकतेस, त्यासाठी तुला नाही कधीच म्हटलं नाहीये, परंतु कायमची राहायला तू इथे राहू शकत नाही. हे बघ, आता तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि नेक्स्ट एक काम करा, आता तू आणि नंदिनी दोघीही घरी जा. त्यानंतर थोड्या काही दिवसांनंतर तू तुझ्या सासूबाईंची परमिशन घेऊन तू इथे राहायला ये काही दिवस. मी तुला नाही म्हणत नाहीये, तू आणि ताई दोघीही या, दोघीही काही दिवस राहा, मग तुम्हाला बरं वाटेल, मग आम्हालाही दडपण येणार नाही. परंतु आता मात्र तुला जावं लागेल, कारण तुझ्या सासरचे लोक तुझी काळजी करत असतील, तुझी वाट बघत असतील, त्यामुळे आता तुला जायला हवं. थांब, मी तुझी बॅग भरते. शारदाने खरं तर आता सगळ्या काही गोष्टी पुन्हा एकदा काव्यावर लादलेल्या असतात आणि काव्याला तिने जायला सांगितलेलं असतं. काव्याला तिच्या सासरी जाण्याची अजिबातही इच्छा नसते. काव्याला अजिबात तिच्या सासरी जायचं नसतं, परंतु तरीसुद्धा आता आईने म्हटल्यामुळे काव्या आता शांत बसते आणि तिला जावं लागणार अशी ती मनची स्थिती बनवत असते. आता त्याचवेळी शारदा आता काव्याचे कपडे भरण्यासाठी कपाट उचकते
आणि कपाट जेव्हा ती उचकते, काव्याचे कपडे जेव्हा कपाटातून खाली घेत असते, त्याचवेळी काव्याचा एक बॉक्स असतो. त्या बॉक्समध्ये काव्याच्या आणि जीवाच्या सगळ्या काही आठवणी असतात. आतापर्यंत जीवाने काव्याला जे काही गिफ्ट्स दिलेले असतात ते सगळे गिफ्ट्स काव्याने जपून ठेवलेले असतात. काव्याच्या आणि जीवाच्या ज्या काही आठवणी असतात त्या सगळ्या आठवणी काव्याच्या त्या बॉक्समध्ये असतात. आणि नेमका शारदा तो बॉक्स देखील उचलते आणि तो बॉक्स तिच्या हातातून खाली पडतो. आता तो बॉक्स जेव्हा खाली पडतो तेव्हा काव्याच्या आणि जीवाच्या खूप काही गोष्टी, त्यांचे गिफ्ट सगळे असे अस्ताव्यस्त पडतात. त्यामध्ये काव्याचं आणि जीवाचं एक लॉकेट देखील असतं. तर ते लॉकेट खाली पडल्यामुळे डायरेक्टली उघडलेलं असतं आणि त्या लॉकेटमध्ये काव्याचा आणि जीवाचा फोटो शारदा स्पष्टपणे बघते. आणि तो काव्याचा आणि जीवाचा फोटो हे सगळं बघून आता काव्या स्वतः शॉक झालेली असते. आईच्या पुढे आता तिचा भूतकाळ आलेला असतो. आता ते लॉकेट पकडते आणि काव्यासमोर धरते. काव्या त्या लॉकेटकडे बघत असते. तिला आता प्रचंड भीती वाटलेली असते. खरं तर आता तिचा सगळा भूतकाळ आता शारदासमोर आलेला असतो. जीवाचं आणि तिचं नातं हे तिच्यासमोर आलेलं असतं आणि त्यामुळे काव्या आता खूप घाबरते. शारदाला आता सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात की जीवा आणि काव्या दोघंही एका लॉकेटमध्ये आहेत. याचा अर्थ दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. आणि म्हणूनच आता आई डायरेक्टली स्पष्टपणे काव्याला विचारते की काव्या, याचा अर्थ तुझं आणि जीवाचं? असं म्हटल्यावर काव्या म्हणते की हो आई, जीवाचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे. आता काव्याने ही गोष्ट निर्भीडपणे आईला सांगितलेली असते. अजिबात ती असं म्हटलेली नसते की आई तू जसं समजते तसं काही नाहीये, उगाच वाईट विचार करू नको. खरं तर आता काव्याला एक पॉइंट भेटलेला असतो, कोणाला तरी खरं कळलेलंच असतं. त्यामुळे काव्या आता ठरवते की सगळं काही आईला खरं सांगून टाकायचं, लपवण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणून ती आईला सांगून देते की हो, जीवाचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे. काव्याचे हे शब्द ऐकून शारदाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. शारदाला या सगळ्या गोष्टी खरं तर पचवताच येत नसतात. शारदा फक्त काव्याला एक प्रश्न विचारते की काव्या, याचा अर्थ तू जीवाला नंदिनीताईच्या आणि पार्थच्या लग्नाच्या बोलणीपासून ओळखत होतीस? त्यावर काव्या म्हणते की हो आई. नंदिनीताई आणि पार्थ यांचं लग्न जेव्हा ठरलं, खरं तर त्याच्या आधीपासूनच आम्ही एकमेकांना ओळखत होतो. काव्याने आता मोठा खुलासा आईसमोर केलेला असतो. आईला ती सांगते की जीवा आणि आमचं दोघांचंही एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. जीवाची आणि आमची दोघांची खूप स्वप्न होती. खरं तर ताईच्या आणि पार्थच्या लग्नानंतर आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं. आम्ही घरी सगळं काही सांगणार होतो, परंतु आम्ही दोघंही पायावर उभं नसल्यामुळे आम्हाला ही गोष्ट आम्ही जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहू तेव्हा सगळ्यांना सांगायची होती. माझी जेव्हा परीक्षा सुटेल आणि जीवा जेव्हा बिझनेस हातामध्ये घेईल तेव्हाच ह्या गोष्टी आम्ही सगळ्यांना सांगणार होतो. परंतु त्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी झाल्या आणि माझं जीवावर खरंच खूप मनापासून प्रेम आहे आणि म्हणूनच मी त्या घरी जायला नाही म्हणते. असा काव्याने आता मोठा गौप्यस्फोट आता शारदासमोर केलेला असतो. शारदाला खरं तर या सगळ्या गोष्टींची भनकही नसते, कल्पनाही नसते आणि असा काही भूतकाळ आता काव्याचा आणि जीवाचा तिच्यासमोर आलेला असतो. त्यामुळे तिला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि खरंच तिला असं वाटायला लागतं की आपल्या हातून खूप मोठा गुन्हा झालाय. खऱ्या अर्थाने आपल्या हातून खूपच मोठा गुन्हा तर घडला आहे, परंतु पाप सुद्धा घडला आहे. आपण दोन प्रेम करणाऱ्या लोकांना वेगळं केलंय आणि त्यामुळे शारदा आता ही स्वतःलाच कोसत बसते आणि शारदाला वाईट वाटलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. काव्य ही आईला समजावून सांगत असते की आई, अगं ही झालेली चूक मला फक्त सुधरवायची आहे. हे बघ, मी पार्थसोबत कधीही खुश राहू शकणार नाही. माझं फक्त आणि फक्त जीवावर प्रेम आहे आणि जीवाचं नंदिनीताईशी लग्न झालंय. आता मला सगळं सांग की या सगळ्या गोष्टी मी कशा काय टॉलरेट करू? नंदिनीताईला तर याबद्दल काही माहीत नाहीये. असंही नाहीये की ताईचं पार्थ जिजूंवर खूपच प्रेम होतं, परंतु माझं तसं नाहीये. माझं जीवावर खूप प्रेम आहे आणि जीवावर प्रेम असताना सुद्धा मी आता त्याला ताईसोबत बघू शकत नाहीये आणि हाच माझा खरा प्रॉब्लेम आहे. परंतु आपल्याकडं अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण ही झालेली चूक पुन्हा एकदा सुधारू शकतो. आपण हे लग्न मोडून टाकूयात. जेव्हा काव्या म्हणते तेव्हा शारदा म्हणते की अगं पोरी, असा काही विचार करू नकोस, असं काही मनातही आणू नकोस. त्याचवेळी नंदिनी तिथे येते आणि म्हणते की काय मनात आणायचं नाहीये. काव्या त्यावेळी शांतच असते. त्यामुळे नंदिनी काव्याला विचारते की अगं काव्या, तू नक्की काय सांगितलंस आईला? तरी सुद्धा काव्या ही शांतच असते. जेव्हा सर्वजण घरी निघालेले असतात, 4 व्हीलर मधून जेव्हा सर्वजण घरी जात असतात
तेव्हा मात्र काव्या आता अचानक सगळ्यांना सांगते की गाडी थांबवा, मला तुमच्याशी बोलायचंय. पार्थ विचारतो की काय झालंय. मग त्यावेळी काव्या म्हणते की तुम्ही तिघही गाडीच्या खाली उतरा, मला आत्ताच्या आत्ता तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. खरं तर काव्याला आता तिचा भूतकाळ सांगायचा असतो, कारण तसंही आता आईला सगळ्या गोष्टी कळलेल्याच असतात आणि नंदिनीला सुद्धा या गोष्टी कळायला हव्यात. म्हणून आता काव्या सगळ्यांना तिचा भूतकाळ, तिचा आणि जीवाचा भूतकाळ सांगण्याचं ठरवते. आज जीवाला माहीत असतं की काव्या आता काय करणार आहे. काव्या आमच्या दोघांबद्दल सगळ्यांना सांगणार आहे, त्यामुळे त्याचा जीव जरा घाबरत असतो. नंदिनी आणि पार्थ दोघंही विचार करत असतात की काव्याला नेमकं असं काय सांगायचं आहे की तिने अचानक गाडी थांबवली. तुम्हाला काय वाटतं की जीवा आणि काव्याचं प्रेम प्रकरण पार्थ आणि नंदिनी समोर येईल का? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमधून नक्कीच कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.